नमस्कार. या व्याख्यानातून मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यातील काही गोष्टी तुम्हाला अगोदरच माहीत आहेत, पण तुम्ही कदाचित त्याचा गांभीर्याने विचार केला नसेल. तो आता तुम्हाला करावा लागेल. इथं सांगितलेल्या गोष्टी या एका रात्रीत होणाऱ्या नाहीत. असं म्हणतात की रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे किंवा ताजमहाल काही एका दिवसात बांधून झालेला नाही. तर ही एक प्रक्रिया आहे. ती याच वयात सुरू व्हायला हवी. यातील एक एक गोष्ट जेव्हा तुम्ही शिकाल किंवा अंगी बाणवाल तेव्हा तुमच्या प्रगतीला सुरुवात झालेली असेल. यातील एखादी गोष्ट जमली नाही तरी निराश व्हायचं नाही, प्रयत्न करीत राहायचं. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर सोडून द्यायची. एखादी गोष्ट इथं सांगितलेल्या पद्धतीने योग्य वाटली नाही तर आपल्या पद्धतीनं करायची. जरूर यश मिळेल. आपल्याला कोणी महान व्यक्ती व्हायचं आहे असं नाही, तर जे काही आपलं आयुष्य आहे ते अधिक सुंदर, समाजोपयोगी आणि अर्थपूर्ण बनवायचं असा ध्यास घेतलेला असला पाहिजे. इथं उल्लेख केलेल्या एवढ्याच गोष्टी आयुष्यात असतात असं नाही, तर अजूनही बऱ्याच आहेत. जसजसा तुम्ही विचार कराल तसतशा तुम्हाला त्या सापडतील आणि त्या तुमचं आयुष्य अधिक समृद्ध बनवतील. ही सुरुवात आहे. सुरुवात तर करा. तुम्ही उचललेलं एक एक पाऊल तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढं घेऊन जाणार आहे. तुमचा सर्वांगीण विकासाचा हा एक पूरक प्रयत्न आहे. या एका छोट्याशा व्याख्यानात महर्षी व्यास, श्रीकृष्ण, एकलव्य, महाकवी कालिदास, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, नरसी मेहता, विल्यम आर्थर वर्ड, विल ड्युरांट, E.M. फॉस्टर, दुर्गा भागवत, उस्ताद झाकीर हुसेन, माधुरी दीक्षित, आयन रँड इतके सारे जण किती सहज आणि अर्थपूर्ण रीतीने येतात हे खरोखरीच ऐकण्यासारखं आहे. हे व्याख्यान ज्यांनी ऐकलं ते विद्यार्थी खरंच भाग्यवान आहेत आणि ते समजून घेऊन ज्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली ते तर त्याहूनही भाग्यवान आहेत. सुरुवातीला मला वाटलं होतं की मी एकटा काय करणार, पण मला माहीत आहे मी भगीरथाचा वारस आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, मावळणारा सूर्य म्हणाला मी आता जाणार आहे. जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार. सगळ्या जगावर भयान शांतता पसरली. एक पणती पुढे आली आणि म्हणाली, हे प्रकाश देवते, माझा जीव फार लहान आहे, पण मला जमेल तेवढा अंधार दूर करीन. हे व्याख्यान तुम्हाला सादर करताना माझीही हीच भावना आहे.